नमस्कार, मी आज तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे होळी निमित्ताने। तर या तुम्हाला दाखवते कशी बनवते ती। नमस्कार, मी आज तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवते होळी निमित्ताने। हे बघा, साहित्य दाखवते। चणा डाळ घेतले अर्धा किलो, गूळ घेतला अर्धा किलो, त्याच्यासाठी मैदा घेतला 700 ग्रॅम, वजन करून घेतले सर्व साहित्य। किती पुरणपोळ्या होतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मीठ घेतले, हळद घेतले आणि हे घरचं साजूक तूप आहे। त्याच्यासाठी आपण सुंठ, वेलची आणि जायफळ टाकणार आहेत। चांगला सुगंध आणि चव पण येते। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। पहिल्यांदा डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ। बघा, डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आपण। बघा, आपण 2 लिटर पाणी घेतलंय अर्धा किलो डाळीसाठी। हे कुकरमध्ये चांगलं टाकून घेतलं ना। आता आपण डाळ टाकू शिजवायला। कुकरमध्ये टाकल्याने लवकर शिजून होते डाळ। आणि थोडीशी हळद घालू, त्याने चव चांगली येते। आणि थोडंसं हे घरचं साजूक तूप आहे ते आपण टाकू। हे आमच्या घरच्या गायांचं तूप आहे, माझ्या वडिलांच्या घरी गाई आहे। त्याने चांगली नरम सूत डाळ शिजणार। आणि डाळ शिजली का तुम्हाला परत मी दाखवते। हे बघा, आपण हा 700 ग्रॅम अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी मैदा घेतलेला आहे। तर आपण मैदा पोळी लाटण्यासाठी काढून ठेवू त्याच्यातलाच थोडा। आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकू, म्हणजे कलर पोळीला चांगला येतो। आणि थोडंसं वरच्या पोळीच्या कवरसाठी मीठ लागेल आपल्याला चवीनुसार। आणि थोडंसं आपण तूप टाकू, म्हणजे पोळीला चांगला नरम सुतपणा येतो। वरून तूप टाकायचं। हे तूप मी गरम वगैरे करून काही घेतलं नाही, असंच टाकू। तरी आपण 50 ग्रॅम तूप टाकलं आणि सर्व एकत्र करून घेऊ। चांगले नरम सूत पोळ्या होतात, एकदम लुसलुशीत खुसखुशीत माझ्या। आणि मी थंडच पाणी घेतलंय आटा मळण्यासाठी। आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी टाकू शकतो अंदाजाने। हे बघा, मस्त असं लुसलुशीत आपण पीठ मळून ठेवलंय। अर्धा तास आपण असं झाकून ठेवू। आणि हे बघा, वेलची, सुंठ, जायफळ आपण मोठे मोठे तुकडे करून घेतले। आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। जास्त पावडर टाकली का मस्त स्वाद येतो आणि चवीला पण भारी लागतं। मला जास्त हे प्रमाण खूप आवडतं, वेलची, सुंठ, जायफळ। त्याच्यामध्ये आपण साखर टाकू, म्हणजे चांगली बारीक पावडर होते। मिक्स साखर टाकू थोडी आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपण। बघा किती मस्त डाळ शिजली आपली, एकदम नरम सूत मध्ये। आता याचं पाणी निघणार ना, त्याची आपण आमटी बनवणार। हे डाळीचं पाणी निघले आणि थोडी चणा डाळ आपण टाकू। याचं आपण कट किंवा सार म्हणतात, याची आमटी बनवणार आहे। हे बघा, तवा आपला तापला आहे। आता पहिल्यांदा आपण तूप टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये गूळ टाकू। पुरण चांगलं आपण आता डाळ शिजून घेतले, पण गूळ आणि डाळ एकत्र मिक्स करून थोडीशी शिजून घ्यायची। तर गूळ आपण टाकून घेऊ, गुळाचं पाणी करून घेऊ असं। त्याच्यामध्ये चांगली आपल्याला डाळ 10-15 मिनिटं एकजीव करून घ्यायची। मग ही पोळी महिनाभर ठेवली तरी खराब नाही होत। असं शिजवून घेतलं का गुळामध्ये डाळ। पहिल्यांदा मी तूप टाकलं, त्याच्यानंतर गूळ टाकलं। आणि हे बघा, मी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर घेतले। ही पावडर टाकली का एकदम पुरणपोळी भरपूर भारी लागते आणि मला पण खूप आवडते, त्याच्यामुळे चवीला भारी लागते।
आणि थंडीच्या दिवसात आपल्याला खोकला सर्दी होत नाही, चांगली असते. म्हणून होळीला आपण पुरणपोळी बनवतो, त्यावेळेस थंडी असते ना, म्हणून. आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकू. बघा, अशी चांगली डाळ आपण गुळामध्ये आणि वेलची सुंठ पावडरमध्ये मिक्स करून 10-15 मिनिटं अशी शिजून कोरडी करून घ्यायची. आता एक पातळ आहे ना, अजून कोरडी करून घ्यायची म्हणजे पुरणपोळी फुटत पण नाही. हे बघा, असं आपण आटून घ्यायची डाळ आणि आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ. मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा मी चाळणीतच वाटते, मला तेच आवडलं म्हणून. हे बघा, असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याच्यावर असं पुरण घ्यायचं दाबून, आणि नंतर मग असं गोल गोल करून आतमध्ये घालायचं पुरण आणि दाबून घ्यायचं. झालं पुरणपोळी तयार लाटायला. असे तव्यावर टाकली का परत टिश्यू पेपरने दुसऱ्या बाजूने पण पीठ असेल तर काढून घ्यायचं. ही बघा कशी मस्त पुरणपोळी फुगली. परत दुसरी पण असा कलर लागतो पुरणपोळीचा, मस्त चवीला भारी लागते. खरपूस भाजलेली पुरणपोळी बघा. बघा किती मस्त पुरणपोळ्या झाल्यात. अशाच पुरणपोळ्या माझ्यासारख्या तुम्ही पण बनवा आणि खा. एक नंबर. ह्या पुरणपोळ्या महिनाभर पण राहतात फ्रीजमध्ये. इच्छा झाली खायची, कधी पण आपल्याला खायची इच्छा झाली का फ्रीजमधून काढून खायची, भारी लागते. किती पण दिवस राहतात, 6 महिने पण राहतात या पद्धतीने पुरणपोळ्या केल्या. आपल्याला हे बघा, पुरणपोळी आणि दूध एक नंबर लागतं. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं साजूक तूप टाकू. असं तूप टाकायचं दुधामध्ये. पुरणपोळी, दूध आणि तूप एक नंबर. मी आज होळीनिमित्त पुरणपोळी बनवली. तुम्हाला खूप आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा ललिता मेदगे या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.